राम राम. आज आपल्याला बघायचं आहे युग्ममाला पोयम आहे आणि ही पोयम लर्निंगला दिलेली आहे. इथे वरती दिलेलंच आहे कंठस्थीकरणार्थम म्हणजेच पाठांतरासाठी आहे. ही पाठ करायची आहे, 5 टाइम्स लिहायची आहे. 5 टाइम्स लिहून पाठ करायची आहे. ठीक आहे. आता त्यानंतर म्हटलेलं आहे युग्ममाला. युग्ममाला म्हणजे जोड्या, ज्याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणत असतो, त्या म्हणजे जोड्या. ठीक आहे. युग्ममाला म्हणजे जसं पोयममध्ये दिलेलंच आहे, शब्द दिलेले आहे. संस्कृत साहित्य शब्द युग्मानी प्रसिद्धानी. संस्कृत साहित्यामध्ये म्हणजे संस्कृत या विषयामध्ये, या भाषेमध्ये शब्द युग्मानी प्रसिद्धानी. शब्द युग्म म्हणजे ज्या यमक जोड्या ज्या असतात, हे रायमिंग वर्ड्स जे असतात, जसं यदा तदा, यावत तावत, यत्र तत्र, ह्या सगळ्या कसं आहेत, प्रसिद्ध आहे. ह्या सगळ्या जोड्या प्रसिद्ध आहेत. यथा जसं, यदा तदा जेव्हा तेव्हा म्हणजे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर यावत तावत जोपर्यंत तोपर्यंत, यत्र तत्र हे माहितीच आहे, इथे तिथे. ठीक आहे. जेथे तेथे. ठीक आहे. जसं आता म्हटलेलं उदाहरण दिलेलं आहे, यथा राजा तथा प्रजा म्हणजे जिथे राजा तिथेच प्रजा, हे आपल्याला माहितीच आहे. शब्दयुग्मानां उपयोगेन श्लोकस्य वाक्यस्य वा सौंदर्यं वर्धते. याने काय होतं, ह्या शब्दांच्या जोड्यांनी, ह्या युग्मांनी यांचा उपयोग श्लोकांच्या वाक्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी केलं जातं. आपल्याला लेसन माहिती आहे की हा सरसकट असतो, पण जोपर्यंत पोयम म्हटलं की पोयममध्ये जोपर्यंत रायमिंग वर्ड्स येणार नाही तोपर्यंत आपल्याला ती पोयम वाटत नाही. ठीक आहे. आता पोयमला सुरुवात करू. पहिला श्लोक आहे, यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनीः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. परत वाचते, यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनेः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, चतुर्भिः म्हणजे 4, कनकम म्हणजे सोनं. ठीक आहे. कनकम म्हणजे सोनं. परीक्षते म्हणजेच परीक्षा घेणे. निघर्षण म्हणजेच घासणे. छेदन तोडणे, हे कापणे. छेदन म्हणजेच तोडणे किंवा कापणे. ताप म्हणजेच तापवणे आणि ताडणेही म्हणजेच मारणे. प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत आहे. तथा म्हणजेच तसेच, त्याचप्रमाणे. चतुर्भिः म्हणजे 4, पुरुषः म्हणजेच पुरुष व्यक्ती, परीक्षते म्हणजे परीक्षा घेणे, श्रुतेन म्हणजे शिक्षण, शीलेन म्हणजे चारित्र्य, गुणेन म्हणजे चांगले गुण, त्याच्यामधले गुण, आणि कर्मणा म्हणजेच त्याचे कर्म, कार्य. ठीक आहे. शब्दांचा अर्थ समजलेला असेलच. आता इथे म्हटलेलं आहे की पुरुषाची परीक्षा घेण्यासाठी इथे उदाहरण दिलेलं आहे ते सोन्याचं. ठीक आहे. म्हणजे पुरुषाची परीक्षा कशी घेतली जाते तर ती सोन्याचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. यामध्ये त्याच पद्धतीने सांगितलं. प्रत्येक श्लोक जो आहे तो त्या श्लोकमध्ये प्रत्येकासाठी उदाहरण दिलेले आहेत, तर ते उदाहरण आता आपण बघूया. इथे म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा घेण्यासाठी, सोन्याची परीक्षा ही 4 प्रकारे घेतली जाते. मग कशा प्रकारे घेतली जाते तर निघर्षण. ते सोनं जर आपण विकायला गेलो तर सोनार आपल्याकडून सोनं असं सहजच घेत नाही. ते सोनं खरं आहे की खोटं आहे, हे असली आहे की नकली आहे हे तुम्हालाही माहिती आहे की पाहायला जातं. ठीक आहे. तो सहजच असं घेऊन घेत नाही. मोडायला गेलं, विकायला गेलं, किंवा आपणही प्रश्न करतो की असली आहे की नकली आहे, याची आपण पूर्ण परीक्षा करत असतो. तर तेच म्हटलेलं आहे की मग त्याची सोन्याची 4 प्रकारे परीक्षा घेतली जाते. मग कशी तर सुरुवातीला निघर्षण, ते सोनं घासून बघतात. ठीक आहे. त्यानंतर मग ते छेदून पाहतात म्हणजेच कापून बघतात, ते कापलं जातं की नाही म्हणून. मग त्याला तापवलं जातं आणि मग त्याच्यावर एक हातोडा मारला जातो किंवा त्याला ताडणही, त्याला ठोकलं जातं, चपकतं की काय होतं. ठीक आहे. अशा प्रकारे ती सोन्याची परीक्षा घेतली जाते. मग त्याच प्रकारे मनुष्याची परीक्षा, हे सोन्याच्या बाबतीत झालं. सोनं ही निर्जीव वस्तू असते, त्याच्यामुळे त्या प्रकारे त्याची परीक्षा घेतली जाते. पण पुरुष हा सजीव असतो, मग त्याची परीक्षा या पद्धतीने घेता येईल का, ती घेता येणार नाही. मग त्याची परीक्षा घेण्याची 4 कारणे असतात. त्याची 4 प्रकारे परीक्षा घेतली जाते. त्याचे 4 प्रकार आहेत परीक्षा घेण्याचे. मग कोणते तर श्रुतेनं, विद्या म्हणजे शिक्षण. ठीक आहे. मग तो शिकला आहे का
मग शिलेनं, मग त्याचे गुण कसे, त्याचं चारित्र्य कसं आहे, तो स्वभावाने कसं आहे. मग गुणेनं, मग त्याच्यामधले गुण कसे आहे, ठीक आहे. आणि मग कर्मणा, त्याचे कार्य कसे आहे, म्हणजेच तो कोणतं जे काम करतो ते काम कसं आहे त्याचं, त्याने खरंच तो योग्य पुरुष आहे का, तो चांगला मनुष्य आहे का, सोनं असली आहे की नकली आहे, हे या प्रकारे पाहिलं जातं. पण मनुष्य चांगला आहे की वाईट आहे हे कोणत्या त्याच्या 4 गुणांवरून कळतं, तर श्रुतेनं, शिलेनं आणि गुणेनं, कर्मणा. ठीक आहे. ह्या 4 परीक्षा घेऊन त्याची परीक्षा घेतली जाते. 4 परीक्षेने 4 प्रकारे त्याची परीक्षा ही घेतली जाते. ठीक आहे. याचं प्रोनाउन्सिएशन सांगते. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनेहि तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन, शीलेन, गुणेन, कर्मणा. ठीक आहे. 5ही श्लोक झालेले आहेत. आणि हे 5ही श्लोक लिहायचे आहेत. 5 वेळा श्लोक लिहायचे आहेत, पाठ करायचे आहेत आणि भाषा अभ्याससुद्धा याचा लिहायचा आहे. बुक चेक होणार आहे, त्यामुळे भाषा अभ्याससुद्धा कंप्लीट पाहिजे. मी भाषा अभ्यास नेक्स्ट पिरियडमध्ये घेईल. ठीक आहे. पण स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. बघा आता 5वा श्लोक. यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम. पुन्हा एकदा वाचते. यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम. यादृशं म्हणजे ज्या प्रकारे, वपते म्हणजे पेरणे, बीजम म्हणजे बी, क्षेत्रम मागे झालेला होता शब्द, क्षेत्र म्हणजे शेती, आसाद्य म्हणजे जाऊन. ठीक आहे. आणि हे आहे लबंतव्य, आसाद्य लबंतव्य जाऊन. कर्षक म्हणजे शेतकरी. ठीक आहे. ज्याप्रमाणे शेतकरी, आता अर्थ कसा लागतो तर ज्याप्रमाणे शेतकरी शेतीमध्ये जाऊन ज्या प्रकारचे बीज पेरतो, शेतकरी शेतीमध्ये जाऊन ज्या प्रकारचे बीज पेरतो, सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम. सुकृते दुष्कृते, सुकृत म्हणजे चांगलं, दुष्कृत म्हणजे वाईट, वापि चांगले किंवा वाईट, तादृशं त्याप्रमाणे, फलम लभते फळ मिळते. म्हणजेच आता काय म्हटलेलं आहे, लभते म्हणजे मिळणे. ठीक आहे. फलम म्हणजे फळ. हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. जसं करा तसं भराल, म्हणजे चांगलं केलं तर चांगलं मिळेल, वाईट केलं तर वाईट मिळेल. ठीक आहे. जसे कर्म करा तसे तुम्हाला फळ मिळेल. ठीक आहे. म्हणजे आपण जर वाईट कर्म केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळेल का, किंवा चांगलं कर्म केलं तर वाईट फळ मिळेल का, असं होणार नाही. ठीक आहे. तुम्ही जर वाईट कर्म केलं तर त्याचं फळ तुम्हाला कसं मिळेल, वाईटच मिळेल. चांगलं कर्म केलं तर तुम्हाला चांगलंच फळ मिळेल. बरोबर आहे. अभ्यास केला तर चांगले मार्क्स मिळतील, अभ्यास नाही केला तर चांगले मार्क्स मिळणार नाही. बरोबर आहे. त्याचप्रकारे म्हटलेलं आहे की यादृशं वपते बीजं. यासाठी आपल्याला हे समजून सांगण्यासाठी आपल्याला एक शेतीचं उदाहरण दिलेलं आहे की शेतकरी, कर्षका म्हणजे शेतकरी शेतीमध्ये ज्याप्रमाणे बीज पेरेन, तो चांगलं बीज पेरेन तर त्याचं फळ कसं होईल, त्याचं पीक कसं उगवेल, चांगलंच उगवेल. असं होईल का की तो गहू पेरत आहे आणि त्याला ज्वारी मिळेल, ज्वारीचं पीक त्याच्या शेतामध्ये येईल, तसं होणार नाही. बरोबर आहे. जर त्याने गहू पेरला तर त्याला गहूच मिळेल, त्यापासून ज्वारी मिळेल का, नाही. म्हणजे चांगलं किंवा वाईट. ठीक आहे. चांगलं किंवा वाईट. तर इथे म्हटलेलं आहे की शेतकरी शेतात गेल्यावर ज्या प्रकारचं पीक पेरेल त्याच प्रकारचं त्याला काय होईल, फळ मिळेल, पीक मिळेल. ठीक आहे. मग तसंच काय म्हटलेलं आहे की मनुष्य ज्या प्रकारचं कर्म करतो, ज्या प्रकारचं काम करतो, ज्या प्रकारचं कार्य करतो, मग तो चांगलं असो की वाईट असो, पाप असो की पुण्य असो, त्याच प्रकारचं त्याला फळ मिळत असतं. चांगलं केल्याने तर वाईट होणार आहे का, वाईट केल्याने चांगलं होणार आहे का, तसं होणार नाही. उलट काहीच होत नाही. जे चांगलं फळ असेल तर तेच त्याला मिळेल. चांगलं करा तर चांगलं मिळेल. आपण नेहमी ऐकत असतो की जसे कर्म तसेच त्याचं फळ पण असतं, तसंच त्याचं फळ पण मिळत असतं. चांगल्या कर्माचं फळ हे नेहमी चांगलंच मिळत असतं. आपल्याला हेच सांगितलेलं आहे की वाईट मनुष्य, जास्तीत जास्त उदाहरण आपल्याला
चांगल्या आणि वाईट मनुष्याचीच दिलेली असतात. यामध्ये संस्कृत या विषयामध्ये आपल्याला मनुष्यावर खूप सारी उदाहरणं मिळतील. चांगला मनुष्य, वाईट मनुष्य, माणसाने कसं राहावं, काय करावं, ह्या प्रकारचं उदाहरणं देऊन समजून सांगितलेलं आहे. तसंच म्हटलेलं आहे, म्हणूनच म्हटलेलं आहे की ज्या प्रकारचा शेतकरी ज्या प्रकारच्या शेतीमध्ये गेल्यावर बी पेरेल तसंच बी त्याला मिळेल. म्हणजे चांगलं असो की वाईट असो, त्याने जर चांगलं बी पेरलं तर त्याला चांगलं पीक मिळेल आणि वाईट बी पेरलं तर त्याला वाईट बी मिळेल. बरोबर आहे. म्हणून तो म्हणत आहे, म्हणून कवी म्हणतात की इथे चांगल्याचं फळ चांगलंच मिळेल, वाईटाचं फळ वाईटच मिळेल. तुम्ही कोणतंही खालच्या दर्जाचं काम केलं तर त्याचं फळ तुम्हाला वाईटच मिळणार आहे, चांगलं मिळणार नाही, उत्कृष्ट फळ मिळणार नाही, योग्य फळ ते मिळणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे की यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षक सुकृते दुष्कृते वापी तादृशं लभते फलम. ज्या प्रकारे शेतीमध्ये शेतकरी जाऊन जसं बी पेरेल तसंच त्याला पीक मिळेल आणि त्याच प्रकारे ज्याप्रमाणे मनुष्य चांगलं कर्म करेल तर त्याला सुकृत म्हणजे चांगलं कर्म आणि दुष्कृत्य म्हणजे वाईट कर्म. चांगलं कर्म केलं किंवा वाईट कर्म केलं तर चांगलं असेल तर चांगलं फळ मिळेल आणि वाईट असेल तर वाईट फळ मिळेल. कळलं? प्रोनाउन्सिएशन सांगते, यादृशं वपते बीजं क्षेत्रम् आसाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम्. ओके. चौथा श्लोक आहे, उत्तम नातिवक्ता स्यादधमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनी तादृक् यादृक् कांसे प्रजायते. शब्द समजले तर खाली संधी विग्रह करून दिलेलाच आहे आणि संधीचं प्रकरण आपलं झालं असल्यामुळे आपल्याला संधी करता येते. ओके. उत्तम नातिवक्ता स्यादधमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक् कांसे प्रजायते. उत्तम नातिवक्ता स्यादधमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक् कांसे प्रजायते. उत्तम म्हणजे चांगला व्यक्ती, नातिवक्ता न अतिवक्ता म्हणजेच अति बोलत नाही, चांगला व्यक्ती जास्त बोलत नाही. स्यादधमो बहुभाषते उलट अधमः म्हणजेच वाईट मनुष्य इथे दिलेलंच आहे. स्यात् अधमः बहुभाषते. अधमः म्हणजे वाईट मनुष्य, बहु म्हणजे जास्त आणि भाषते म्हणजे बोलणे, जास्त बोलत असतो. कोण जास्त बोलत असतो? वाईट व्यक्ती हा जास्त बोलत असतो. उत्तम व्यक्ती काय करत असतो? कमी बोलत असतो, तो जास्त बोलत नाही. पण अधम व्यक्ती वाईट मनुष्य कसा करत असतो? जास्त बडबड करत असतो, म्हणजे जास्त बोलत असतो. त्यासाठी उदाहरण काय दिलेलं आहे? सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक् कांसे प्रजायते. ज्याप्रमाणे सोनं यादृक् कांसे, ज्याप्रमाणे कांस्य म्हणजेच जे ब्रोंझ धातू असतो तो ब्रोंझ धातू काय करतो? अधिक प्रजायते, जास्त त्याचा आवाज कसा आहे? जास्त आहे. तादृक् त्याप्रमाणे सोन्याचा आवाज कमी आहे, सोन्याचा आवाजच येत नाही. म्हणजेच काय म्हटलेलं आहे? उत्तम मनुष्य उदाहरण दिलेले आहेत की उत्तम मनुष्याला सोनं म्हटलेलं आहे आणि अधम मनुष्याला कांस्य म्हटलेलं आहे, म्हणजे ब्रॉन्झ धातू म्हटलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे उत्तम व्यक्ती अति बोलत नाही, जसं सोनं काय करतो? उत्तम व्यक्तीचे हे गुण बोलतात, त्याचं कार्य बोलतं. कशाप्रमाणे? जसं सोन्याला कोणत्या ॲडव्हर्टाईजची गरज असते का? कोणत्याच प्रकारची गरज नसते. सोनं आपल्याला माहिती आहे की महाग आहे, त्याचं महत्त्व आपल्याला माहिती असतं. त्याचप्रकारे सोनं हे काय म्हटलेलं आहे? कसं आहे? उत्तम मनुष्यासारखं. उत्तम मनुष्य कसा आहे? सोन्यासारखा आहे. तो कमी बोलतो, त्याचा आवाजही कमी असतो, पण त्याचं कार्य कसं असतं? मोठं असतं. सोनं पण काय करतं? आवाज करत नाही, पण त्याचं कार्य काय आहे? मोठं आहे. म्हणजेच काय होतं? सोन्याला जास्त महत्त्व असतं. आपण ब्रॉन्झ धातूला जास्त महत्त्व देतो का? कांस्याला जास्त महत्त्व देतो का? नाही. ते काय असतं? शेवटी ते वाजतंच, मोठा आवाजच करतं, कार्य त्याचं काहीच नसतं. त्याला ते काय, ते किती रुपयात मिळते? जास्तीत जास्त 50-60 रुपये. जेवढ्या आपल्याला जशी वस्तू घ्यायची तशी घेऊ. पण हे सोनं कसं मिळतं? आज सोन्याची किंमत आपल्याला माहिती आहे किती महाग आहे. ठीक आहे. आज जवळपास 50,000पर्यंत सोन्याची किंमत आहे. सगळ्यात मोठं कोण आहे? सोनं आहे. पण त्याचा आवाज येतो का? त्याचा आवाज येऊनही हा कसा आहे? कमी आहे. म्हणजे त्याचा आवाज येतो पण त्याचं महत्त्व कमी आहे. ठीक आहे. म्हणजेच कसं कोणासारखं आहे?
अधम व्यक्ती जो आहे, वाईट मनुष्य जो आहे, तो आवाज करतो, तो मोठ्याने बोलतो, पण त्याचं काय आहे, मोठ्याने बोलत असला तरी त्याची किंमत कशी आहे, कमी आहे. कारण त्याचं कार्य काहीच नसतं, त्याचं फक्त कार्य असतं ते बोलण्याचं. तो नेहमी जास्त बोलत असतो, ठीक आहे. पण उत्तम व्यक्ती कसं असतं, कमी बोलत असतो, पण त्याचं कार्य कसं असतं, मोठं असतं. म्हणजे तो न बोलता सुद्धा आपलं कार्य पूर्ण करत असतं. म्हणून म्हटलेलं आहे की उत्तम व्यक्ती जास्त बोलत नाही आणि अधम व्यक्ती हा जास्त बोलतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे ध्वनी हा जास्त बोलतो, म्हणजे ज्याप्रमाणे कांस्य ब्रॉन्झ धातू ज्याप्रमाणे जास्त बोलतो, म्हणजे त्याला वाईट मनुष्याची उपमा दिलेली आहे, वाईट मनुष्य त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आणि तादृक सुवर्णे ध्वनीनं प्रजाते, त्याचप्रमाणे सोनं काय करतं, कमी आवाज करतं. समजलंय. प्रोनाउन्सिएशन सांगते. उत्तमो नातिवक्ता स्याददमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक् कांसे प्रजायते. उत्तमो नातिवक्ता स्याददमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक् कांसे प्रजायते. ह्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन बरोबर करायचं. नसेल समजलं तरी ते खाली विग्रह करून दिलेलंच आहे, कोणते कोणते वेगळे शब्द आहेत ते बघायचे, ठीक आहे. संधी विग्रहासाठी येतं, त्यामुळे याकडे बरोबर लक्ष द्यायचं. समजलं नसेल तर परत विचारू शकता, ओके. तिसरा श्लोक. तावत् भयादि भेतव्यं यावत् भयमनागतम् आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्यात् यथोचितं. तावत् भयादि भेतव्यं यावत् भयमनागतम् आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्यात् यथोचितं. तावत् तोपर्यंत, भयादी म्हणजे तिथे संकट, भेतव्यम घाबरणे, तावत भयमनागतम म्हणजे तिथे परत संकट, ठीक आहे. अनागतम येण्याचे पाहून, ठीक आहे. अनागतम म्हणजे येण्याचे आले नाही, ठीक आहे. अनागतम आलेले नाही, तोपर्यंत जोपर्यंत संकट आलेले नाही. आगतम आलेले, तू भयम वीक्ष आलेलं संकट, भय म्हणजे इथे संकट, भीती, संकट जो काही संकट, वीक्ष पाहून, वीक्ष हे आहे लेबंतव्य, वीक्ष आहे लेबंतव्य. नरः कुर्यात् यथोचित्तम, नरः म्हणजे मनुष्य, कुर्यात् म्हणजे करणे, यथोचित्तम म्हणजे जे उचित आहे ते, यथोचितम यथ उचितम, ठीक आहे. इथे अव्ययभाव समास होतो, उचितम अनतिक्रम्य, ठीक आहे. इथे अव्ययभाव समास होत असतो, अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. आणि इथे म्हटलेलं आहे की तावत भयादी भेतव्य म्हणजेच तोपर्यंत, ठीक आहे. आता आपण सरळ करूया, ते वाक्य खाली अन्वयमध्ये दिलेलं आहे. यावत भयम अनागतम तावत ही भयात भेतव्य. यावत म्हणजे जोपर्यंत, भयम म्हणजे संकट, अनागतम आले नाही, जोपर्यंत संकट आलेले नाही, तावत ही भयात भेतव्य तोपर्यंत भयात संकटाला घाबरावे, भेतव्य म्हणजे घाबरवे. जोपर्यंत संकट आले नाही तोपर्यंत घाबरावे, ठीक आहे. तथापि आगतम, परंतु तथापि आगतम आल्याचे पाहून, परंतु संकट आल्याचे पाहून, भय म्हणजे संकट, परंतु संकट जे आता आले आहे आपल्यासमोर, तर वीक्ष ते वीक्ष म्हणजे पाहून, ते संकट पाहून नरः यथोचित्तम कुर्यात्, जे आपल्याला सुचेल, जे मनुष्याला सुचेल त्या वेळेवर ते कार्य करायचं. मग आता याचं डिटेलमध्ये काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की आपल्यावर आता संकट आलेलं नाही, एखादी गोष्ट आपण करतो, पण मनात भीती आहे की नाही, हे संकट आपल्याला हे आपण करत आहोत, हे कार्य करत आहोत आपण, पण आपल्याला काही ना काही संकट येणार आहे, ठीक आहे. आपण काहीतरी कुठेतरी आपल्या मनामध्ये असते की आपल्यावर संकट येणार आहे. मग आता संकट आलेलं नाही आहे आणि आपण त्याला घाबरतो. मग ठीक आहे, काही दिवस आपण घाबरलो, परंतु काय झालं, आता संकट आलेलंच आहे, ठीक आहे. जाऊ दे, आपण आतापर्यंत घाबरत होतो, पण आता संकट आलेलंच आहे. मग आता संकट आल्यावर काय करायचं आहे, जे सुचेल ते करायचं. फॉर एक्झाम्पल, आपण रोज सायकल चालवतो, गाडी चालवतो, ठीक आहे. मग आपण मनात भीती असते कधी काय होईल सांगता येत नाही, कधी माझ्यावर संकट येईल सांगता येत नाही, बरोबर.
कधी ॲक्सिडेंट होईल सांगता येत नाही. रोज घाबरतो. मग एक दिवस असं वाटतं की जाऊ दे, आज घाबरूच नाही आपण. रोज तर आपण घाबरत असतो, पण आपल्यासोबत काही घडलं नाही आहे. मग आता आज आपण घाबरायचंच नाही, ठीक आहे. आणि नेमकं त्या दिवशी आपल्यासमोर एखादा असा खड्डा आलेला आहे, रस्त्याने एखादा गड्डा आलेला आहे. मग आपण काय करतो? आत्ता अगदी समोरच दिसत आहे, मग आपण काय करतो? त्या संकटाला घाबरून का? स्वतःला वाचवायचं तर आहेच. आपण काय करू? मग थोडंसं पटकन लगेच जे सुचेल, वेळेवर जे सुचेल ते आपण करून घेऊ. म्हणजे साईडनी प्रयत्न करू, ती गड्ड्याच्या साईडनी जाण्याचा. आपली गाडी किंवा सायकल ती साईडनी वळविण्याचा प्रयत्न आपण करू. म्हणजेच आपण ते काय केलं? ते संकट आलेलं पाहून आपण काय केलं? वेळेवर जे आपल्याला सुचलेलं आहे आपण तेच केलेलं आहे. याचा विचार आपण आधी केला होता का, की जर माझ्यासमोर गाडी काही खड्डा आला तर मी बाजूला जाईन म्हणून, बाजूने जाईल म्हणून? तसं केलेलं आहे. तेच म्हटलेलं आहे की जोवर संकट येत नाही तोवर आपण काय करायचं आहे? घाबरायचं आहे, ठीक आहे. आणि नंतर काय तर जेव्हा आपण त्या संकटाला समोर आलेलं आहे, जेव्हा आपल्या समोर संकट आलेलं आहे, आता काय करायचं? जे सुचेल तेच करायचं. एखादा मोठा निर्णय घेत असतो आपण, मोठा निर्णय घेताना आपण घाबरत असतो, बरोबर आहे. पण मग घाबरताना काय करतो? जाऊ दे, जे होईल ते पाहिलं जाईल, समोरचं समोर करतो. मरणाला सगळेच घाबरतात हे आपल्याला माहिती आहे. पण काय आहे, सगळ्यात मोठं भीती कशाची असते? मरणाची असते. मरणाला आपण भीतच असतो. समोर काय होतं? आज भिला उद्या भिला, मग कुठपर्यंत आपण घाबरून जाणार आहोत? आपल्याला जगायचं तर आहेच ना. मग काय, जेव्हा येईल तेव्हा मनात एक विचारही असतो की जेव्हा येईल तेव्हा, जेव्हा मृत्यू येईल तेव्हा आपण पाहून घेऊ, तेव्हा पुढे आपण करून टाकू. हेच सांगितलेलं आहे ते की तावत भयादी भेतव्यम यावत भयमनागतम आगतम तु भयम वीक्ष नरः कुर्यात् यथोचितम्. परत असते प्रोनाउन्सिएशन की जोपर्यंत संकट आलेले नाही तोपर्यंत संकटाला घाबरावं. आणि संकट परंतु जेव्हा संकट येईल, खरंमध्येच संकट येईल, आता आपण मनात भीत होतो, पण जेव्हा प्रत्यक्षात संकट येईल त्या संकटाला घाबरून जायचं नाही आहे. तर जे त्यावेळी सुचेल आपल्याला तेच तिथे करायचं आहे, ठीक आहे. प्रोनाउन्सिएशन सांगते तावत भयादी भेतव्यम यावत भयमनागतम आगतम तु भयम वीक्ष नरः कुर्यात् यथोचितम्. हा झाला तिसरा श्लोक. दुसरा श्लोक. यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्र अल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते. यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्र अल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते. यत्र म्हणजे ज्या ठिकाणी, जिथे विद्वज्जनो विद्वान लोक नसतील, विद्वज्जनो नास्ति विद्वान लोक नसतील, श्लाघ्यस्तत्र अल्पधीरपि श्लाघ्य म्हणजेच अल्पवेतीची बुद्धी, म्हणजे ज्याची बुद्धी छोटी आहे, श्लाघ्य म्हणजे बुद्धी. स्तत्र अल्पधीरपि म्हणजेच त्याची बुद्धी छोटी आहे असा व्यक्ती, कमी बुद्धी असलेला व्यक्ती. श्लाघ्य म्हणजे प्रशंसा. अल्पधीरपि, ठीक आहे. अल्पधीरपि त्याची छोटीशी बुद्धी असते, ती सुद्धा कामी पडते, ठीक आहे. त्यानंतर प्रशंसनीय ठरते. श्लाघ्य म्हणजेच त्याची प्रशंसा करणे. निरस्त पादपे देशी. निरस्त पादपे म्हणजे ज्या ठिकाणी, निरस्त म्हणजे एकही झाड नसलेलं, ठीक आहे. ज्या ठिकाणी वृक्ष नाही, पादप म्हणजे वृक्ष, झाड. निरस्त पादपे देशी ज्या देशामध्ये एकही झाड नाही. एरंडोपी द्रुमायते. एरंडीचं जर झाड असतं ते सुद्धा तिथे मोठं वृक्ष ठरतं. आता इथे म्हटलेलं आहे यत्र विद्वज्जनो नास्ति. आता विद्वान व्यक्तीचं सांगितलेलं आहे. काय असतं की एखाद्या ठिकाणी एखादी वेळ अशी येते की ज्या ठिकाणी आपल्याला थोडीशी बुद्धी जरी असेल, एखादी रिकामी जागा आपल्याला भरायची असेल आणि तिथे खूप हुशार व्यक्ती नाही आहे, मग अशा ठिकाणी काय की ज्या ठिकाणी ज्यावेळी कमी बुद्धी असलेला व्यक्तीसुद्धा तिथे बसविला जातो. एखादी जागा रिकामी आहे पण आपल्याला तिथे कोणी मिळत नाही आहे, हुशार व्यक्ती मिळत नाही आहे, तर मग अशा वेळी काय, ज्याला थोडंसं ज्ञानसुद्धा जर असेल त्याविषयीचं,
किंवा तो थोडासा शिकलेला जरी असेल, थोडासा हुशार जरी असेल, तरीही त्या व्यक्तीला तिथे त्या व्यक्तीची प्रशंसा केली जाते, तिथे त्याचा गौरव केला जातो. मग कशासारखं? त्याच्यासाठी उदाहरण कसं दिलेलं आहे की निरस्त पादपे देशे एरंडोपी द्रुमायते. एक एरंडीचं झाड असतं, ते झाड छोटंसं झुडपासारखं असतं. मग ज्या ठिकाणी झाडच नाही आहे, ज्या ठिकाणच्या लोकांनी तिथे झाडच नाही पाहिलेलं आहे, एखादं मोठं झाड नाही पाहिलं की झाड कसं असतं हेही त्यांना माहिती नसतं, तर मग त्या ठिकाणी ते काय करतात, त्यांच्यासाठी एरंडीचं जे झुडूप असतं आपण पाहिलेलं आहे म्हणून आपल्यासाठी ते काय होईल, झुडूप होईल. पण ज्या लोकांनी पाहिलेलं नाही आहे त्या लोकांसाठी ते काय होईल, मोठं झाडच होईल. म्हणून तिथे म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी एरंडीचं झाडसुद्धा मोठं वृक्ष ठरत असतं, त्या ठिकाणी काय होतं की ते झाडं नसलेल्या देशामध्ये सुद्धा, झाडं नसलेल्या भागामध्ये सुद्धा, आता जसं आपल्याला माहिती आहे की वाळवंटी प्रदेशामध्ये झाडं कमी असतात, म्हणजे नसल्यासारखेच असतात, फक्त काय असतं, झुडपच असतं. तर तेच त्या झाडाला काय म्हणतात की हे आमच्या गावातलं, आमच्या देशातलं काय आहे, मोठं झाड आहे. हे तशाच प्रकारे म्हटलं आहे की ज्या ठिकाणी विद्वान व्यक्ती नसेल, विद्वान लोक नसतील, हुशार व्यक्ती नसेल, तर त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी असलेला बुद्धीचा माणूससुद्धा त्या ठिकाणी तिथे बसविला जातो, त्याचा तिथे गौरव केला जातो, तिथे त्याला सन्मान दिला जातो, त्याची प्रशंसा केली जाते. खाली अन्वय दिलेलेच आहे. अन्वयामध्ये सांगितलं जाईल, यत्र विद्वज्जन नास्ति तत्र अल्पाधिरपि अल्पाधिही अपि श्लाघ्य भवति. जिथे मोठा विद्वान व्यक्ती नाही नसेल, तर तिथे कमी व्यक्तीच्या मनुष्याला सुद्धा त्याची प्रशंसा केली जाते, तिथे त्याचा गौरव केला जातो, तिथे त्याला मान मिळतो. जसं ज्याप्रमाणे झाडं नसलेल्या देशामध्ये, निरस्त पादपे देशे, झाडं नसलेल्या देशामध्ये एरंडीचं झाडसुद्धा काय होतं, मोठं झाड ठरतं. द्रुम म्हणजे सुद्धा झाडं, द्रुमायते म्हणजेच मोठं वृक्ष, मोठं झाडसुद्धा ठरतं. प्रोनाउन्सिएशन सांगते, यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते. यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते. हा झाला दुसरा श्लोक. दोनही श्लोक 5 टाइम्स लिहायचे आहेत आणि लर्न करायचे आहेत. ठीक आहे.